सॉफ्टवेअर इंजिनियर अतुल सुभाष यांच्या आत्महत्या प्रकरणाशी संबंधित नवनवीन माहिती समोर येते. दोघांची पहिली भेट कुठे झाली, लग्नानंतर नेमकं काय घडलं, डार्क सिक्रेटवर प्रकाश टाकला आहे. सध्या सगळ्या देशात सॉफ्टवेअर इंजिनियर अतुल सुभाष यांच्या आत्महत्या प्रकरणाचा विषय गाजत आहे. अतुल सुभाष यांनी आत्महत्या करण्यापूर्वी 1.5 तासाचा एक व्हिडिओ बनवला. त्यात आत्महत्येसाठी पत्नी आणि सासरकडच्या मंडळींना जबाबदार ठरवलं आहे. बिहारच्या समस्तीपूरमधील अतुल सुभाषची यूपी जैनपूरमध्ये निकिता सिंघानियाबरोबर 2019 साली एका मॅट्रिमोनियल साईटवर ओळख झाली होती. निकिताने बीटेक कम्प्युटर सायन्स आणि MBA फायनान्समध्ये शिक्षण घेतलं होतं. अतुल पेशाने सॉफ्टवेअर इंजिनियर होता. दोघांचं लग्न ठरल्यानंतर आम्हाला हे लग्न लवकर करायचं असं निकिताच्या कुटुंबाने सांगितलं. कारण निकिताच्या वडिलांची तब्येत चांगली नव्हती, ते आजारी असायचे. त्यामुळे त्यांच्या जिवंतपणी मुलीचं लग्न व्हावं अशी त्यांची इच्छा होती. दोघांचं लग्न वाराणसीच्या एका हॉटेलमध्ये झालं. त्यानंतर निकिता सासरी आली. अतुलच्या चुलत भावाच्या सांगण्यानुसार निकिता 2च दिवस सासरी राहिली. नंतर ती नवऱ्यासोबत मंगरुळला निघून गेली. सुरुवातीला सगळं व्यवस्थित होतं, पण बाळ झाल्यानंतर त्यांच्यात भांडणं झाली. निकिता मुलगा व्योमला घेऊन माहेरी जौनपूरला निघून गेली. निकिताने जौनपूरमध्ये अतुल आणि त्यांच्या कुटुंबावर 9 केसेस टाकल्या, 6 लोअर कोर्टात आणि 3 हायकोर्टात. त्यामुळे अतुलला अनेकदा जौनपूरला जावं लागलं. आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या 24 पेजच्या सुसाईड नोटमध्ये अतुल सुभाषने त्याचा छळ झाल्याचं लिहिलं. हुंड्याच्या केस टाकल्याने मंगरुळात त्याला स्वतःला, छोट्या भावाला दिल्लीतून आणि वृद्ध आई वडिलांना बिहारमधून जवळपास 120 वेळा उत्तर प्रदेश जौनपूरला यावं लागलं. ज्या माणसाला वर्षभरात 23 सुट्ट्या मिळतात, तो 40 वेळा कोर्टात हजर होण्यासाठी आला. अतुल सुभाषने आयुष्य संपवण्याआधी एक व्हिडिओ बनवला. त्याने त्यात म्हटलं की 2022 नंतर गोष्टी सांभाळणं हाताबाहेर गेलं. तिने एक हत्येची, दुसरी हुंड्यासाठी छळाची आणि तिसरी अनैसर्गिक शरीर संबंधाचा खटला दाखल केला होता. बंगरुळात अतुलच्या भावाने वहिनी निकिता आणि 4 जणांविरोधात तक्रार नोंदवली आहे. निकिता सिंघानियाचं माहेर जौनपूर खोवा मंडीमध्ये आहे. त्यांच्या कुटुंबाशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा भाऊ आणि आईने जे काही बोलू ते कोर्टात सर्वांसमोर बोलू असं सांगितलं.